जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अवी जिंजुर्डे ह्या युट्यूब चॅनलवर. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आता फारच थंडी सुटलेली कारण आता थंडीचे दिवस चालू झाले. तर सकाळी सकाळी कसं बाई थंडी असल्यावर ना कामच उरकत नाही. पण तरी बी आमचं आता बाकीचे स्वयंपाक वगैरे जेवण बी झालेले. आणि सकाळी सकाळी म्हणजे लवकर जर वावरत गेलो ना तर दिवस पण शाळू आहे आणि लवकर वावरत गेलो का काम पण वावरतलं उरकत. तर आता वाजलेले 9 आणि लगेच वावरामध्ये जायचंच होतं आम्हाला. कारण आता आमचं चालू आहे तुम्हाला माहितच आहे. आम्ही काल दाखवलं कालच्या व्हिडिओमध्ये का आमचे कांदे कापायचे चालू आहे. तर लालचे कांदे कापायला कसं थोडीशी घाईच करावं लागती. कारण ते कांद्याला मग नंतर परत कोंबणे आले पाहिजे किंवा नंतर ते परत आपल्याला मार्केटला गोण्या बी भरावं लागत्या. ते बी सगळं झालं पाहिजे. त्यासाठी आम्ही मग 2-4 दिवस पण जरा जास्त घाई करून लवकर आवरून वावरात जाऊ राहिलो. तर आता 9 वाजलेले आणि भाभीचं आवरलं की नाही काय माहिती. आवरलं असं. हा तर आता हे बघा आमचं आम्ही जेवण खावणं केले आणि आता लगेच चाललेलो आहे वावरामध्ये. चला आता. तर पहा आता चाललेलं आहे वावरामध्ये डब्बे आणि पाण्याचा जार घेऊन. तर आता काय दुपार घरी नाही यायचं नाही का. मग काय डबे बिबे घेतल्यावर काही ताण नाही राहत नाही. तर पहा आता आम्ही आलो तो वावरामध्ये. घेतलं सगळं घमिले ते सगळं घे आपलं. कानच बी घे आपले. ते इळे आता लय बोदर झाले असतील. मग इळे हवी. तर आबा लवकर येले होते आणि बैल घेऊन आले होते तर सकाळीच. मग त्याच्यामुळे तसंच इकडं लागले कापायला. किती कापले. एवढे कापले का. बरं मग आज लवकर आले ना. नाही माझी विनोद देऊ बरं का मला लागती नाही का. लालचे कांदे आपल्याला डबल कापड त्याच्यामुळे मग दोन्ही साईडना कापड राहते. त्यामुळे ते मातीनं चांगलं झालं इळ्या बोदड होत राहते. तर आवाज चालू आहे आता कानस घेऊन इळ्या लावायचं काम. चांगलं जास्त धारदार ना करू बघा नाही तर बोट जातील. तर पहा आता सगळेजण लागलेले कांदे कापायला आणि लालचे कांदे कापायचे चालले आमचे आता. तर इकडं भाभी आणि ताई पण कापू राहिल्या. उरकत आहे का. आता लालचे कांदे ते उन्हाचे कांदे नाही राहत ना. उन्हाचे कांदे कसं राहतं एक साईडनं कापायचे राहत तसे 2 साईडनं कापा राहते. दोन्ही साईडनं कापा लावते ना. आणि लालचे कांदेच कसं राहतं म्हणजे लई दिवस जर ठेवलं तरी कोंब येते. लवकर कापून आणि लवकर द्यावा लागते गोण्या भरावं लागते. थोडेसे कापले म्हणजे मग उद्या भरावं लागल. हा ना. नंतर पुढच्या मार्केटला बी मग डबल ताण नाही झालं पाहिजे. जर एखादा जर कोंब आले ना तर मग डबल फुटानं होत जातो. तर कांदे कापताना पहा कशी कापायचे. एकदम म्हणजे मुळी फिटून पण नाही कापायचे आणि लांबून पण नाही. आणि जास्त दिवस ठेवायचे राहत नाही आपल्याला. त्यामुळे मुळे कापास राहतात. तसं उन्हाचे कांदेच कसं 2-4 महिने राहते. त्यामुळे मग मुळे गळून जातात. त्याच्यामुळं त्यासाठी आपल्याला लालचे कांदे घेवा आपण या साईडचे कापायचे. आणि कांदे बी चांगले बरं का इकडं. कांदे चांगले मोठे ना. हा मस्त कांदे. भाव बी चांगला आहे बरं का त्याला. बरं होईल चांगला गेला तर मग काय उद्या भरून टाकू. आता काय उद्या कांदे भरू ना. हा ना. चला घेऊ कापून पटापटा. भरपूर आहे अजून. तर पहा आता दुपारची सुट्टी पण झालेली आणि चाललो होतं जेवण करायला. तर आता 2 सऱ्या झालेल्या आमच्या कापून पट्ट्या. जारण ते आहे ना. घमीला घेऊन गेलाय तिकडं. चलो भाभी खाणं केली तिकडं सावलीत घेऊ ना. एवढे कापले आज कांदे काय. आता दुपारला केवढे झाले अजून एवढे होतील ना. हा मग काय एवढे होतील ना. आजोबा 4 जण आहे ना. 4 जण आहे ना. त्याच्यामुळे काय आता आबा आलेले. हा काल 3 जणी होतो. हा ना. मग आणि आज इकडे आहे ना कांदे चांगले बी बरं का. आणि मोठाला बी आहे आणि कलर बी आपलं खायला घेते कांदे 2. ते ठेवले ना. घेतले का. घेतले ते ठेवले. चला मग सावलीला जाऊ तिकडं. सावलीला जाऊ ना. तर पहा आता आम्ही आलो होतो जेवायला मस्त झाडाखाली. आणि आता कांदे कापले दुपारपर्यंत. तर भरपूर आपले कांदे कापून झालेले आता. आणि अजून तरी बी उद्याचे दिवस जाईना समजा कांदे. आणि लगेच जेवायचं होतं आम्हाला. कांदा कापला का आपल्याला. कापला पिशवीत घालून ठेवला काय खाली मातीला. अगं धुवून घ्यावं ना त्याला. धुतला ना. धुतला का.
तर पहा आज मस्त अशा तुरीच्या घुगऱ्या बनवलेल्या आहे. मस्त घरच्या तुरी होत्या. भारी अशी भाजी बनवलेली आहे. भाभी घ्या ना तुम्हाला. तर या सगळेजण मस्त जेवायला दुपारच्या भरी वावरामध्ये. मीठ पोळीमध्ये मीठ बांधून आणलं काय तो कागद सगळा वल्ला झाला ग. डोका दिला मग डोकं नाही दिला. पण मीठ बोललं तर झालं कोणा ते झाकून दिलं का आपण? हा त्यांना दिलं. तुम्हाला चपाती घ्यायची बाजरी भाकरी घ्यायची आबा? घ्या काही घ्या पोळी घ्या ना घ्या. पोळी घ्यायची. त्याला लय भूक नाही लागेल. नाही ना कांदे मी थोडी कापिले. कांदे तुम्ही दोघीनाच कापिले. याच्यावर ठेवू का काय रे आता? ताट नाही आता घरच्या आणि काय इथं काही अडचण याच्यावर काय अडचण. हा त्याच्यावर घ्या प्लास्टिक. मी म्हटलं भाभी ना तर मस्त लिंबू कांदा. भाभीने साबरा भरीत आणला. बरं आहे ना मग वावरात कांदा घे ना. कांदा घ्या तुम्हाला. कांदा नाही त्यांना ग्लास घ्या. पडला का भाजी? आज काय सकाळी घुगऱ्या खाल्ल्याच नाही. सकाळी काय खाल्लं आपण? खिचडी होती रात्रीची. मस्त खिचडी आणि चकुल्या बनवलेल्या आपण रात्री आहे ना. त्याचा सकाळी नाश्ता झाला त्याच्यामुळं घुगरे काही खाल्ल्याच नाही. त्याच्यामुळे आपल्याला काही आणली खरड काही कळणार नाही. मीठ लागलं थोडं. हळणी थोडं. हा का? मीठ घ्या मग. भाभी मीठ देऊ का? नाही आज नाही तुरीची घुगरी आहे ना. तर बघा मस्त असं जेवण चालू आहे आमचं सगळ्यांचं वावरामध्ये. आज जेवण करा काही म्हणा. जेवणात सगळे बसलेले जेवण करा. मस्त चालू आहे. कांदा बिंदा कापून आहे की नाही. आणि मग सकाळी भाजी कोणी खाल्ली नाही बरं का तुरीच्या उगऱ्या. आणि आता मस्त चालल्या आहे की नाही. सकाळी लय होतं दुसरं. बरं आहे मग काय. खिचडी गौरी शेंगा दे. मग काय भाभी काय भाजी आणली आज? बेसन. बेसन. अच्छा आहे अच्छा आहे. तर पहा आता जेवण पण झाले आणि चाललो आता लगेच कांदे कापायला. चला झाला का? झाली का वेळ? लय जल्लाद ना करू म्हणजे बोटने उतरली पाहिजे. चला चला पाणी बिणी प्यायचं. पाणी पिऊन घ्या. पाणी पिऊन घ्या. चला पटापटा. पाणी देऊ. भाभी को दो पाणी. चला बरं का अर्धा तास झाला आता सुट्टी. 1 तास झाला. 3 वाजले. 3 वाजले का? मग तर आता जेवण झाले आणि चाललो होतो आम्ही कांदे कापायला. तर ते पण गेलेले. आता भाभीचं पण आवरलं. चला चला आता तर आता सगळ्यांचेच म्हणजे आता लालचे कांदे काढायचा टाइम आहे. तर तुमचे बी सगळ्यांचे चालू असेल. ज्यांनी कांदे लावले असेल तर आमचे बी आता चालूचे कांदे काढायचं काम. तर आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.